इच्छा होती, असं काल नितेश राणे म्हणाले. नाही, इच्छा होतीच म्हणून ते मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाले म्हणूनच गुवाहाटीचा प्रोग्राम झाला. दुसरा मतदारसंघ आहे, पण पवारांची पवार निवडणूक लढणार नाही असं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं आहे. कसं बघता याच्याकडे? मला असं वाटतं ही सकारात्मक सुप्रियाताईंनी घेतलेली भूमिका आहे. कुठच्याही कुटुंबामध्ये वाद असू नये अशा मताचे आम्ही आहोत. आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची, ज्याचं नेतृत्व आज सुनेत्राबाईंनी करत आहेत. हे जरी दोन पक्ष असले तरी ते सगळं पवार कुटुंबीय आहे. त्यामुळे सुप्रियाताईंनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्या संवेदनशील आहेत. आणि बाकीच्या त्यांच्या पुढच्या राजकारणाबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु कुठचंही कुटुंब राजकारणामुळे विस्कटू नये किंवा दुभंगू नये हे माझं वैयक्तिक मत आहे. रवी राणा असं म्हणतात की मला देखील शिंदेच्या पक्ष येण्याची ऑफर होती, परंतु फडणवीसांसोबत निष्ठेने राहायचं म्हणून मी शिंदे साहेबांना नाही सांगितलं. आता हा प्रश्न रवी राणांनाच विचारला पाहिजे की शिंदेसाहेबांनी कधी फोन केला होता, कधी त्यांना पक्षामध्ये बोलवलं होतं. त्यांना कधी बोलवलं होतं मला माहीत नाही, पण मी आता इतके वर्ष सक्रिय राजकारणामध्ये शिंदेसाहेबांबरोबर आहे. मला कुठं असं ऐकिवात नाही की शिंदेसाहेबांनी रवी राणांना फोन केला होता, पण असू देखील शकेल. मी काही 24 तास साहेबांबरोबर नसतो, पण मला वाटत नाही की साहेबांनी फोन, कारण त्यांचं स्वातंत्र्य काहीतरी स्वाभिमान पक्ष आहे. त्याच्यानंतर मॅडम देखील BJPमधनं लढलेलं आहे. BJPशी निगडीत असलेल्या व्यक्तीला माननीय शिंदेसाहेब कसं काय फोन करू शकतात आमच्या पक्षामध्ये या म्हणून? मला वाटत नाही, पण त्यांनाच हा प्रश्न विचारा. हे कोण आहेत? आता त्यांनी बच्चूभावांवर बोलायचं. हो, बच्चू कडू हा असा एक नेता आहे, कष्टकऱ्यांचा नेता आहे, सर्वसामान्य लोकांचा नेता आहे. 25 वर्ष त्या माणसानं संघर्ष केलेला आहे. माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना राजकीय साथ त्यांनी दिलेली आहे. आणि अशी व्यक्ती जर शिवसेनेमध्ये येऊन शिवसेना वाढवणार असेल तर आम्ही घेतलेला निर्णय, म्हणजे शिंदेसाहेबांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य आहे. काही लोकांना रुचत नसेल, लोकशाही आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलं. रिक्षामध्ये मराठी बोलणार नाही अशी म्हणण्याची हिंमत कुठून येते असं राष्ट्रपती म्हटलेलं आहे. नाही, मला मराठीच्या राजकारणामध्ये अजिबात जायचं नाही, पण मराठी भाषेचा मंत्री म्हणून आमची देखील हीच भूमिका आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे, ही सक्ती नाही, ही आमची भावना आहे. त्याच्यामुळं मराठी बोलता आलं तर वाईट काय आहे? जे परराज्यामधनं जिल्हाधिकारी येतात, जे परराज्यामधनं मुख्य कार्यकारी अधिकारी येतात, SP येतात, हे देखील महाराष्ट्राशी समरस होण्यासाठी मराठी पेपर देतात, मराठी बोलायला शिकतात आणि मग अधिकारी होतात. मग सर्वसामान्य परप्रांतीयानं जर मराठी शिकलं तर फरक कुठं पडतो? ही काही सक्ती नाही, हा भावनेचा प्रश्न आहे. आणि म्हणून आमच्या विभागामार्फत देखील अशा मंडळींना मराठी शिकवण्यासाठी आम्ही एक ॲप तयार करतो आहे आणि 2 महिन्यामध्ये ते प्रसिद्ध होईल. अमरावतीमधून एक सोशल मीडियावरती एक पत्रिका व्हायरल होताना पाहायला मिळते, म्हणजे टिपू सुलतान हे चक्क प्रेरणास्थान म्हणून असा उल्लेख त्या पत्रिकेमध्ये केलेला आहे. तर त्याच्यात या संदर्भात कोणी केला? निबंध पत्रिकेवरती व्हायरल होते पाहायला. नाही, पहिली गोष्ट, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. त्याच्यामुळे टिपू सुलतानचं गोडवे गाणं ते किती शूर होते किती नव्हते मला माहीत नाही, परंतु हा महाराष्ट्र आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. काँग्रेसची माघारीची ही हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते कालच्या मध्ये. कसं बघताय? नाही, काँग्रेसनं रणांगणातनं पण अनेक वेळा माघार घेतलेली आहे आणि रणांगणात असताना देखील जनतेनं त्यांना माघारी धाडलेलं आहे. त्याच्यामुळं काँग्रेससाठी हे नवीन नाही आणि आमच्यासाठी पण नवीन नाही. ज्यांनी सलग 90 निवडणुका हरण्याचा विश्वविक्रम केला आहे त्या पक्षानं हेच करणार. अजून पलीकडे ते काय करू शकतात? शेवट प्रश्न, राहुल साहेब असं म्हणतात की 2 वर्षांतर विधान परिषदेमध्ये काय करायचं ते आम्ही पाहू, आमच्याकडे सगळी सत्ता म्हणजे पुढची समीकरण आमच्याकडे आहेत. मी याचं उत्तर तुम्हाला अनेक वेळा दिलं आहे. हे म्हणजे उदय सामंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार आहे हे स्वप्न बघितल्यासारखं आहे. त्यामुळे त्यांना ते स्वप्नातच राहू दे, त्यांना बोलल्याशिवाय पर्याय नाही. कारण मी प्रामाणिकपणानं सांगतो, UBT जी काय आहे अस्तित्व जे वाटतं ते संजय राऊतांमुळंच वाटतं. ते रोज सकाळी तुमच्याशी बोलत असतात, त्याच्यामुळं UBT शिल्लक आहे असं वाटतं किंवा UBT जिवंत आहे असं वाटतं. ते जर बोलले नाहीत किंवा त्यांनी जर पत्रकार परिषद घेतली नाही तर त्या पक्षाचं अस्तित्व काय? कधी कधी ते एकामेकाची कॉलर पण पकडतात.